नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. अशोक विश्वविद्यालय आहे, दिल्लीजवळच आहे, हरियाणामध्ये. त्यांचा एक रिपोर्ट आला, कोविड वॅक्सिनेशन प्रोग्रॅम नॉट अ रोझी पिक्चर. आणि त्यांचा जो सेंटर फॉर डेटा ॲनालिसिस, जे डिपार्टमेंट आहे युनिव्हर्सिटीचं डाटा ॲनालिसिस करण्याचं, त्यांनी सरकारकडनं व्हॅक्सिनेशनचा डाटा घेतला, त्याला ॲनालायसिस केलं आणि मग त्याचं विश्लेषण करून त्यांनी तो रिपोर्ट प्रिपेअर केला. आता तो रिपोर्टचं इथे सांगण्याचा उद्देश एवढाच, कारण आपल्या महाराष्ट्राबद्दल त्यात दोन तीन उल्लेख आहेत. एक उल्लेख असा की सर्वात कमी अपव्यय म्हणजे सर्वात कमी वेस्टेज जे आहे तो महाराष्ट्रात आहे 0.22%. दुसरी गोष्ट, ज्या अनुपाताने म्हणजे ज्या रेशोनी आपली पॉप्युलेशन आहे, आपल्याकडे कोरोनाचा प्रकोप आहे, त्या रेशोनी जे व्हॅक्सिन आपल्या महाराष्ट्राच्या याच्यावर आलं, शेअर जो महाराष्ट्राला मिळाला किंवा महाराष्ट्राला जो अलॉटमेंट आलं केंद्राकडनं, त्याच्या हिशोबाने आपण 14व्या नंबरवर आहोत. तसं पाहिलं तर आपल्याला पहिल्या 3मध्ये आलं पाहिजे, पहिल्या 2मध्ये आलं पाहिजे, कारण आपण सर्वात मोठं उत्तर प्रदेशनंतर सर्वात मोठं लोकसभेवालं राज्य आपलं आहे. 48 सीट आहेत आपल्याकडे. त्यानंतर मग बंगाल आहे, मग बिहार आहे. आणि कोरोनाची जी प्रकोप होता म्हणजे कोरोनाचा जो त्रास होता तो सर्वात जास्त महाराष्ट्राला होता. हा कुठे ना कुठे भेदभाव आहे. हे रेकॉर्डवर मी फक्त त्या ॲनालिसिस, कारण तो सरकारी डाटा आहे, स्वतःचा त्यांचा डाटा नाही, फक्त त्यांनी ॲनालिसिस करून त्याचं हे केलं. आता या अनुषंगाने मला फक्त एकच गोष्ट महाराष्ट्रातल्या BJPच्या नेत्यांना सांगायची आहे की आता तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, केंद्रात BJPचं सरकार आहे, महाराष्ट्र फार मोठं राज्य आहे. नरेंद्र मोदींसाठी महाराष्ट्रातनं मॅक्झिमम सीट्स मिळणं लोकसभेला फार जरुरी आहे, कारण 48 सीट एकत्र येतात. सर्वात जास्त महाराष्ट्राने सीट्स पण दिल्या यावेळेला BJPला. त्यामुळं आता कुठं ना कुठं तुमचं महाराष्ट्राला पण देणं बनतं. त्यामुळं सारखं त्या महाराष्ट्राच्या सरकारवर मी मानतो ते सरकार निकामी आहे, बिनकामी आहे, भ्रष्टाचारी आहे, सगळे आरोप तुमचे डोक्यावर घ्यायला तयार आहे. विरोधकांनी विरोधाचं काम केलं पाहिजे, पण 24 तास विरोध नको. कोरोनाच्या या महामारीत तरी कमीत कमी साथ द्या. महाराष्ट्रासाठी लढा. आणि मी असं म्हणत नाही की लढाई करत नाही तुम्ही, महाराष्ट्रासाठी तुम्ही लढताय. कोरोनासाठी फडणवीस असो, गडकरी असो, वेगवेगळे आमदार असो, आपापल्या लेवलनी प्रत्येक ठिकाणी लोकांची प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करू याचा प्रयत्न चालूच आहे त्यांचा. पण केंद्राकडे जर तुम्ही एका मोठ्या ताकदीने एकत्र होऊन जर काही मागण्या केलं तर आपलं बरेचसं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. राज्य सरकारला जे करायचं ते राज्य सरकार टोटल फेल झालं हे मी ॲक्सेप्ट करतो. आणि कमीत कमी ज्या हिशोबाने आगी लागत आल्या, जितके आपल्या हॉस्पिटलमध्ये लोक मरत गेले जळून, तो तर फार मोठा गुन्हा आहे, क्राईम आहे. त्याला अक्षम्य क्राईम आहे. कारण भंडाऱ्याच्या त्या आग लागलेल्या हॉस्पिटलनंतर कुठेही स्ट्रक्चरल ऑडिट नाही, फायर ऑडिट नाही. मी तर कितीतरी प्रोग्राममध्ये मागणी केली की जो आपल्याकडे फायटरचा किंवा अग्निशामक दलाचा जो सर्वात मोठा ऑफिसर आहे त्याला सर्वात पहिले सस्पेंड करून त्याच्यावर इन्क्वायरी करून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण त्याच्याच त्या लेथार्जीपणामुळं किंवा निष्काळजीपणामुळं ह्या सगळ्या घटना होत आहेत. त्यामुळे राज्य सरकार चुका करतं ते आपल्या जागेवर आहे, परंतु केंद्र सरकार जर भेदभाव करत असेल तर सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी लढलं पाहिजे. मला फार वाईट वाटतं किंवा आपले जावळेकर जे आहेत वन पर्यावरण मंत्री, त्यांनी सांगितलं की सर्वात जास्त अपव्यय महाराष्ट्रात आहे 6% आणि रिपोर्ट 0.22% आहे. असं नाही की अपव्यय नाही आहे, 11% पर्यंत काही राज्याचा अपव्यय आहे, 6-7 हे कॉमन अपव्यय आहे. पण महाराष्ट्रात फार चांगलं रिझल्ट आहे याच्यात, फार 0.22. त्यामुळे जावळेकरांनीसुद्धा आता तसं पाहिलं तर मी पहिलेही म्हणालो की जावळेकरांच्या सोबत जे डिपार्टमेंट आहे तिथे इतक्याही उद्योग आहेत. जावळेकरांनी जर मनात आणलं तर पूर्ण देशातले उद्योगपती महाराष्ट्रात ताकद झोकतील आणि तालुक्या लेवलवर ऑक्सिजन प्लॅन्ट आणि सगळी व्यवस्था होऊ शकते. पण प्रॉब्लेम जावळेकरांचा असा आहे की जावळेकरांना महाराष्ट्रात कुठेच जमीन नाही. ते दिल्लीचे नेता आहेत, म्हणजे दिल्लीने महाराष्ट्रावर थोपलेले. त्यांची जमीन असं म्हणून महाराष्ट्रात कुठेही काहीही नाही. त्यामुळं त्यांची जमीन जरी नसली तरी ते मराठीत आहेच. पुण्यात तर येतात, महाराष्ट्राचे तर म्हणल्या जातात. उद्या लोकसभा लढण्याची वेळ आली तर कमीत कमी त्या लोकांना वाटलं पाहिजे की जावळेकर आमचे आहेत. तुम्ही दिल्लीत मंत्री आहात,
मी जाणतो तुम्हाला काहीही, तुमचं तिथे काहीही स्थिती नाही आहे, म्हणजे काहीही मजबूती नाही महाराष्ट्रामध्ये. फक्त दिल्लीच्या भरोश्यावर तुम्ही मंत्री आहात. त्यामुळे दिल्लीच्या भरोश्यावर राहा. दिल्लीच्या नेत्यांची उदो करा, त्यांची रोज आरती उतारावा. पण कमीत कमी ज्या ठिकाणी जन्म घेतला तुम्ही, त्या जन्म घेतलेल्या राज्याला, ते जन्मभूमी आहे तुमची, त्यांना तर शिव्या घालू नका, त्यांना तर खाली पाहायला, म्हणजे त्यांची तर बेइज्जती करू नका, हे त्यांना विनंती. अजूनही वेळ गेला नाही, अजूनही त्यांनी थोडं मनात आणलं तर ते फार मोठं काम करू शकतात. पण त्यांनी मनात आणायला पाहिजे. आणि ते कशाला घाबरतात हे मला कळत नाही. कारण शेवटी सत्ता किती भोगायची आणि त्या सत्तेचं भोगून शेवटी करायचं काय? तुमच्या मातृभूमीत जर तुम्हाला कोणी विचारत नसेल तर मग त्या सत्तेचं काहीही महत्त्व नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती. आणि आता हवे दावे थांबवा. काय याचं तू तिथे कमी, मी इथे कमी. आता पंढरपूरमध्ये काय झालं, संपल्या आता निवडणुकांना. एक वेळा कोविडला निपटवा, कोविडला हरवा, आणि त्यानंतर मग पुन्हा आहेच की रोज राजकारण, रोज चालूच आहे. त्यामुळे सगळ्यांना ही हात जोडून विनंती. आज एवढंच. उद्या पुन्हा येतो. उद्या मराठा आरक्षणावर बहुतेक निर्णय होईल असं म्हणतात. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल पाहू, त्याच्यावर त्याचे रिपरकेशन्स काय, त्याचं विश्लेषण करूया. तोपर्यंत नमस्कार.